नमस्कार मित्रांनो, मी बी.ए. पाटील 91 प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल ओनर व आपला विश्वासू मित्र. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या 91 प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या नवनवीन जागेची माहिती तुम्हाला त्वरित मिळू शकेल. मित्रहो, आज मी आपल्यासाठी एक सुंदर अप्रतिम प्रॉपर्टी घेऊन आलो आहे, जी पाहिल्यावर तुम्ही देखील खुश होऊन जाल. मित्रांनो, कोकणात स्वतःची आंबा काजूची बाग असावी, शेजारीच एक सुंदर नदी वाहत असावी आणि तिथे एक छानसं फार्म हाऊस असावं, असं स्वप्न तुमचंही आहे ना? पण बजेट नसल्यामुळे तुम्ही थांबला आहात. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला थेट मुंबई पुण्यापासून अगदी जवळ रत्नागिरी जिल्ह्यातली एक अशी जागा दाखवणार आहे, जी कोकणातील आजवरची सर्वात स्वस्त नदीकाठची 13 एकर आंबा काजूची बाग, तीही अगदी डांबरी रस्त्याला लागून. चला तर मग आधी पाहूया ही जागा नक्की आहे कुठे. ही सुंदर प्रॉपर्टी आहे जिल्हा रत्नागिरी, तालुका खेड येथे. विशेष म्हणजे खेड आणि दापोली या दोन्ही प्रसिद्ध शहरांच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी ही जागा आहे. मुंबई पुण्यातील लोकांसाठी तर ही एक पर्वणीच आहे. जागेपासून अंतर बघायला गेलं तर पुण्यापासून ही जागा फक्त 190 किलोमीटर, पनवेलवरून 195 किलोमीटर आणि मुंबईवरून 230 किलोमीटर अंतरावर आहे. आणि विशेष म्हणजे खेड शहरापासून फक्त 14 किलोमीटर आणि दापोली पर्यटन स्थळापासून अवघ्या 23 किलोमीटरवर ही जागा आहे. म्हणजेच कनेक्टिव्हिटी एकदम भारी आहे. जागेची सर्वात मोठी वैशिष्ट्ये पहा, जी तुम्हाला कोकणात इतर कुठेही शोधून सापडणार नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे ही पूर्ण 13 एकरची जागा सपाट व थोडीफार वर्कस चढउतार आणि संपूर्ण मातीची जागा आहे. या जागेमध्ये आधीपासूनच सुंदर काजू आणि आंब्याची बाग तयार आहे. सध्या या जागेमध्ये झाडी झुडपे वाढलेली आहेत. आंबा व काजू व खैर झाडाची थोडीफार लागवड असून तुम्ही या ठिकाणी नव्याने आंबा व काजू लागवड करू शकता. या जागेची दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. या जागेला थेट नदी लागून आहे. कोकणात 12माही पाणी मिळणं म्हणजे सोन्याहून केवळं. तुम्ही इथे स्वतःची बोरवेल किंवा विहीर अगदी सहज करू शकता. नदीजवळ, त्यामुळे पाणी हमखास मिळू शकते. पाण्याचा तुटवडा तुम्हाला कधीच भासणार नाही. आणि सर्वात मोठी सोय म्हणजे ही जागा थेट डांबरी रस्त्याला रोड टच आहे, त्यामुळे तुमच्या गाडीने तुम्ही थेट बागेत सहज पोहोचू शकता. जागेपासून लाईट पोल अगदी 200 मीटरवर आहेत, त्यामुळे लाईट कनेक्शन लगेच मिळवू शकता. मित्रहो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिअल इस्टेटमध्ये महत्त्वाचे असतात ते कागदपत्रे. तर मित्रांनो, ही जागा कायदेशीरदृष्ट्या 100% सुरक्षित आहे. ही वर्ग 1 ची जमीन असून सिंगल ओनर, एकच मालक आहे. याचे एकूण 2 सातबारा असून पूर्णपणे क्लिअर टायटल जागा आहे. तुम्ही या जागेचा वापर कसा करू शकता? 13 एकरचे विस्तीर्ण क्षेत्रफळ असल्यामुळे तुम्ही इथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक आंबा काजू लागवड करू शकता, सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकता, किंवा जर तुम्हाला भविष्यासाठी सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक करायची असेल, ॲग्रो टुरिझम सारखा बेस्ट व्यवसाय सुरू करू शकता व कोकणातील निसर्गाचा व येथील वातावरणाचा आनंद पर्यटकांना नक्कीच देऊ शकता. मित्रहो, ही आहे शेत जमीन, ॲग्रिकल्चर लँड. तुम्हाला ही जागा विकत घ्यायची असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असणं आवश्यक किंवा महाराष्ट्रातील सध्याचा तुमचा सातबारा असणं अनिवार्य आहे. परंतु काळजी करण्याची काही एक गरज नाही, कारण 91 प्रॉपर्टी तुम्हाला 21 दिवसात कायदेशीररित्या शेतकरी दाखला बनवून देते व तुम्हाला शेतकरी बनवते. या शेतकरी दाखल्याद्वारे तुम्ही महाराष्ट्रात जागा, शेतजमीन खरेदी करू शकता. तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा व आपला शेतकरी दाखला आजच बनवून घ्या व शेतकरी व्हा. मित्रहो, आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याची तुम्ही मनापासून वाट पाहत आहात. या 13 एकर नदीकाठच्या बागेची किंमत जागा मालकाने फक्त 7.5 लाख एकर प्रति एकर सांगितली आहे. मित्रांनो, बाजारात अशा जागा 15 ते 20 लाख रुपये दरात मिळतात, पण ही जागा तुम्हाला मिळणार आहे फक्त 7.5 लाख रुपये प्रति एकर या अविश्वसनीय दरात. कोकणात एवढ्या भारी लोकेशनला नदीकाठची आणि डांबरी रस्ता टच जागा या भावात मिळणं खरोखरच दुर्मिळ संधी आहे. संधीची वाट पाहू नका, कारण ही जागा खूप लवकर विकली जाऊ शकते. तुमच्या स्वप्नातील जागेचे मालक बनण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. आणि हो, महाराष्ट्रातील अशाच धमाकेदार आणि स्वस्त जमिनींचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या 91 प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा व आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रॉपर्टी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.